Very, very warm welcome. Very good morning. In our weekend Dhamaka sessions, I hope each and everyone share this link. Saturday and morning meditation, Saturday night meditation, Sunday morning and Sunday night meditation. Each and everyone with your near and dears. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आज वीकेंड स्पेशल क्लासेस आहे. त्यामध्ये शनिवारचा पहिला दिवस सॅटरडे मॉर्निंग मेडिटेशन. या मेडिटेशन मध्ये आपण डिवाइन इनर सेल्फ ह्या विषयावर बोलणार आहे. एक मिनिट. तर आज मॉर्निंग मेडिटेशन मध्ये डिवाइन इनर सेल्फ ह्या टॉपिकवर आपण बोलणार आहे. डिवाइन इनर सेल्फ स्वतःच आंतरिक स्वरूप, उच्चतम स्वरूप. जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये लो फील करता, स्ट्रेस, डिप्रेस फील करता, एन्झायटी, स्ट्रेस, फिअर, टेन्शन, हे सगळं फिअर करत आहे. आणि हे सगळं फिअर करत असताना तुम्ही बाहेरील जगात लोकांसाठी खूप हाय अँबिशन्स, हाय गोल्स, मोठे मोठे विचार, मोठ्या मोठ्या गोष्टी, स्वतःच लाईफस्टाईलचं प्रेझेंटेशन असं दाखवत आहे की लार्जर दॅन लाईफ असं तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता. पण तुमच्या आतमध्ये काय चालू आहे? आतमध्ये सगळं त्याच्या उलट चालू आहे. फिअर, टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, बॉडी पेन, थायरॉइड, किडनी प्रॉब्लेम, हार्टमध्ये प्रॉब्लेम, बीपी, लिव्हर गडबड आहे, पोट साफ होत नाही, डोक्यामध्ये टेन्शन आहे, मायग्रेन सुरू आहे. हे सगळे इनर आपण काय केलेलं आहे आपल्या आतमध्ये, ह्या सगळ्या नकारात्मक भावना म्हणा किंवा नकारात्मकता आतमध्ये अशी उतरवून ठेवलेली आहे की बाहेरील जगात तुम्ही जे स्वतःचं अस्तित्व दाखवत आहे ते एवढं इम्पॅक्टफुल नाही आहे. आतमध्ये तुम्ही असा माइंडसेट रेडी करून ठेवलेला आहे की तुमच्याकडे पैसा येऊच शकत नाही. असा कसा, अशी कशी अर्निंग होऊ शकते? तर काय होऊन राहिलं त्याचा की आतमध्ये जे तुम्ही फील करत आहे त्याचेच व्हायब्रेशन तुम्ही या शरीराच्या द्वारे बाहेर फ्लो करत आहे. अभ्यासाचं टेन्शन, स्ट्रेस, फिअर, माझा निकाल कसा लागल, मला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार की नाही भेटणार, ह्या अननेसेसरी थिंग्स आहे. कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटो नाही भेटो, आपण पास झालो काय नाही झालो काय, याचा काही मुद्दाच बनत नाही जेव्हा तुम्ही निश्चिंत होऊन अभ्यास करता. पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत ह्या गोष्टी जोडून दिल्या की माझं फ्युचरमध्ये काय होईल, मला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार की नाही भेटणार, माझे मित्र मला काय म्हणतील, ते चांगल्या कॉलेजमध्ये जातील आणि माझ्यावर हसतील, काहीही रियालिटी याच्यामध्ये आहे नाही. आणि त्या गोष्टी तुम्ही आतमध्ये भरून ठेवल्या. काही दिवस चिंतन केल्यानंतर त्याचे फीडबॅक येणं सुरू झाले. आता मला अभ्यास आठवत नाही, अभ्यास करता येत नाही, अभ्यास करायला बसलं की बॉडी पेन होते, 4-4 घंटे अभ्यास केला तरी सुद्धा लक्षात राहत नाही, पेपर देताना पूर्ण विसरून जातो. का? इनर मध्ये तुम्ही ते कमांड देऊन ठेवलेली आहे
जर मी नापास झाली तर, जर मला ऍडमिशन नाही मिळाली तर. आता त्याला फक्त एवढं माहित आहे की हे नापास झाली पाहिजे, हे व्यक्ती याला ऍडमिशन नाही मिळाली पाहिजे. बस एवढं समजते तुमच्या माइंडला. आणि माइंड त्या हिशोबाने अशा प्रकारचं क्रिएशन करते की तुम्ही इकडे लाख अभ्यास करा, तुमच्या माइंडमध्ये जाणार नाही. तुम्ही पैशाच्या संबंधात असे रॉंग बिलीफ क्रिएट करून ठेवलेले आहेत की पैसा इथून येऊ शकत नाही, असा कसा येईल, इतके पैसे कोण देईल, इतकं पेमेंट कोण करणार. सर्वांसाठीच बोलत आहे, नॉर्मल जॉबवाले, बिझनेसवाले, घरगुती लोक, घरगुती बाया, जॉबलेस, तुम्ही नेटवर्कर, ट्रेडर, माझ्यासारखा काउन्सिलर, प्रत्येकासाठी मी हे शब्द बोलत आहोत. की जर आम्ही आपण लोकांनी असा विचार केला की समोरचा व्यक्ती कसा देईल, तर तो देणारच नाही. प्रेझेंटेशन देताना तुम्ही म्हटलं की यार हे कैसे पेमेंट करेगा, करणारच नाही. शब्द असे आहे आपले, वरून तुम्ही लाख बोलून राहिले, चांगलं चांगलं खूप शोबाजी करून राहिले. इनर मध्ये तुम्हाला माहित आहे तुम्ही काय विचार करता, आणि जे तुम्ही विचार करता तेच तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. तर मनी रिलेटेड तुम्ही एवढेच काही इश्यू करून ठेवलेले आहे आतमध्ये, तेच बाहेर रिप्रेझेंट होत आहे. आता त्याच्यात कोण्या कंपनीचा, कोण्या जॉबचा, कोण्या बिझनेसचा काहीही दोष नाही. आपण ज्या प्लॅटफॉर्मला आज खूप चांगलं म्हणत आहोत, याच्या अगोदरचे जे प्लॅटफॉर्म होते त्याच्यामध्ये लोक बिलियनर झालेले आहेत. ज्यांना नाही व्हायचं ते त्याच्यातही नाही झाले. चांगल्यातले चांगले प्लॅटफॉर्म आले, ज्यांना बिलियनर व्हायचं ते तिथेही बिलियनर झाले, ज्यांना नाही व्हायचं ते तिथेही तसेच बसले. रिझन काय आहे? जो ऍक्च्युली अर्निंग करत आहे ना, त्याचे मनी रिलेटेड व्ह्यूज पुरे क्लिअर आहे. आणि ज्या व्यक्तीच्या लाईफमध्ये पैसा येत नाही आहे सेम सिस्टम मधून, त्या व्यक्तीचे मनी रिलेटेड व्ह्यूज खूप डिस्टर्ब आहे, किंवा रॉंग काइंड ऑफ अफर्मेशन किंवा कमांड त्याने आपल्या आतमध्ये इनपुट करून ठेवलेले आहेत. त्यामुळे त्याच्यासमोर आता तुम्ही कोणतीही वस्तू नेऊन ठेवाल, त्याचे रिझल्ट कधीच येणार नाही. का? कारण त्याच्या आपल्या इनर मध्ये अशी इमेज बनवून ठेवलेली आहे की मी दरिद्र आहे. समोरचा व्यक्ती हा नाही दादा सर काय बोलून राहिले तुम्ही, असा कोण विचार करते. पण ज्या दिवशी सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणार ना, त्या दिवशी लक्षात येईल तुमच्या की दरिद्र हा शब्द बरोबर आहे. सेम लेवलवर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी तुम्हाला पास्ट अनुभव आलेले आहेत, किंवा तुमच्या सराउंडिंग मध्ये तुम्ही असं नेचर बघितलं की वाईट प्रकार दिसून राहिला, हस्बंड वाईफचे रिलेशन बरोबर नाही आहे, भांडणं बघितले आहे, वाईट वागणूक बघितली आहे, स्वतःच्या घरात पण वाईट वागणूक बघितलेली आहे, आई बाबाचं भांडण बघितलं आहे. म्हणजे तुमच्या नजरेत लहानपणापासून जिकडे तिकडे ह्याच गोष्टी दिसल्या. आता अशी मुलगी किंवा असा मुलगा जेव्हा वयात येऊन लग्नाचा विचार करते, ऑलरेडी त्याने आतमध्ये काय केलेलं आहे, एक स्वतःचं इनर सेल्फ इमेज बनवून ठेवलेलं आहे की धिस इज रॉंग. प्रेम ग्रीम काही राहत नसते, हे लग्न वगैरे काही नसते. सगळेजण धोका देण्यासाठी आलेले आहे, सगळेजण नालायक आहे, सगळे माणसं बदमाश आहे, सगळ्या बाया बदमाश आहे. इनर क्रिएट करून ठेवलेला आहे. किंवा सेल्फ इंडिपेंडंट जगण्याची खूप जास्त इच्छा, मी माझ्या लाईफमध्ये सफिशियंट आहे, मला कोणाची गरज नाही, मी माझं माझं मी बघू शकतो, आय एम इंडिपेंडंट वुमन. काय होत आहे, हा वर्ड इंडिपेंडंट करत आहे, स्वतंत्र करत आहे, एकटा पाडत आहे. आता अशी व्यक्ती कितीही लग्नासाठी ट्राय करेल, लग्न होणार नाही, कोणताच पार्टनर त्याच्याजवळ टिकणार नाही. कारण की आतमध्ये इंडिपेंडंट, फ्रीडम, एकटेपणाची भावना आहे. इथे परिवार, एकजुटता, फॅमिली, लव्हिंग नेचर, केअर, ह्या गोष्टीचा कुठं म्हणजे काही सिस्टम मध्ये आहेच नाही. जर ही गोष्ट सिस्टम मध्येच नाही आहे, तर मला सांगा रिप्रेझेंट मध्ये कशी येईल. आणि जर आली
तर सेकंड प्रॉब्लेम हा सुरू होईल की त्याचं त्या व्यक्तीचं पटणार नाही आणि लवकरच डिवॉर्स सारखी कंडिशन क्रिएट होऊन जाईल. इनर सेल्फ डिस्टर्ब करून ठेवलेला आहे. काहीही करा, काही लोक सदा दुखी असते. ते नावच त्यांचं सदा दुखी बरोबर आहे. काहीही करा तुम्ही, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येणार नाही. तुम्ही त्यांना कितीही पटकून सांगा, ऐकून घेतील आणि सगळ्यात शेवटी ते आपलंच भजन सुरू करा. तुम्ही म्हणता ठीक आहे, पण हे एवढं सोपं नसते, ते असं करू शकत नाही, असं होणार नाही, माझे मिस्टर मला परमिशन देणार नाही. अरे काय लागते परमिशन घेण्याची सकाळी उठण्यासाठी? आपलं आपलं उठा, आपलं आपलं करा. क्लिअर थॉट ठेवा, क्लिअर बोला की मी आजपासून मेडिटेशन करणार आहोत. कोणाला डिस्टर्ब न करता आपलं आपलं काम करा. पण कसं असते ना, त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी बिलीफ बनवून ठेवलेले आहे की ते काय म्हणतील, हे काय म्हणतील, यांची परमिशन घ्यावं लागेल, असं करणे तसं करणे, लाख गोष्टी आतमध्ये भरून ठेवल्या. आता ती गोष्ट प्रत्यक्षात येणार नाही. सेम लेवलवर तुम्ही एखाद्या वर्किंग फील्डमध्ये उतरले, नाही मला थकल्यासारखंच वाटते, मला झोपाची इच्छा आहे, बॉडीमध्ये खूप पेन आहे, मला ना बोलताच येत नाही, मला ना चालताच येत नाही, मी ना हे करूच शकत नाही, माझी इच्छाच होत नाही. नशीबवालेच करू शकतात, तुमच्यासारखे लोकच करू शकतात. इनर सेल्फ इमेज खराब करून ठेवलेली आहे. जेव्हा इनर खराब करून ठेवला आहे, आउटर रिप्रेझेंटेशन कसं चांगलं होईल? बाहेर तुम्ही खूप कॉन्फिडंट आणि डेअरिंग प्रोफेशन मध्ये आहे, इनर मध्ये फिअर, स्ट्रेस, पास्टची भीती, खूप काही असं भरून ठेवलं आहे आतमध्ये. कितीही तुम्ही बाहेर दाखवा, अंदरचा इनर सेल्फ इमेज डॅमेज आहे. एखाद्या स्टुडंटने म्हणून ठेवलं की मला आठवतच नाही, माझी स्मरणशक्तीच नाही आहे, त्याला कधीच आठवणार नाही, बाहेर कधीच रिप्रेझेंटेशन होणार नाही. भले तो कितीही चांगला स्टुडंट असू द्या, कितीही चांगला अभ्यास करू द्या. जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की नाही, अचिव्हर तर खूप चांगले चांगले लोक होतात लाईफमध्ये, खूप हायर लेवलचे जे लोक आहेत, पोटेन्शियल आहे, तेच करू शकतात, आपल्यासारखा माणूस नाही करू शकत. आपल्यासारखा व्यक्ती विनर नाही होऊ शकत, अचिव्हर नाही होऊ शकत, तो कधीच होणार नाही. इनर सेल्फ इमेज त्याची खराब आहे. तो स्वतःला आतमध्ये लुझर समजत आहे, तो स्वतःला कॅपेबल नाही समजत, तो अचिव्हमेंट करायचा लायकीचा नाही समजत स्वतःला. आतमध्ये समजत नाही तर बाहेर होणार नाही. आहे ना, जसं कालचंच वाक्य एक आपण रिपीट करू. जसं आपलं एक अं, मी एक काल वाक्य बोललो होतो की आय एम अ स्पिरिच्युअल सर्वंट. सर्वंट नाही, काय म्हटलं तुम्ही? सफाई कामगार. आध्यात्मिक सफाई कामगार हा शब्द वापरला होता. आता अशा वेळेस मी म्हणेल की आय एम किंग. आता मला सांगा, आय एम किंग किंवा मला किंगशिप डेव्हलप करायची आहे, मला माझं अस्तित्व डेव्हलप करायचं आहे, हे मी बोलत आहे. आणि आतमध्ये मी भावना कोणती ठेवली? आय एम अ सर्वंट, आय एम अ लेबर, सफाई कामगार. तर मला सांगा, राजा आणि सफाई कामगार याचं कुठं मॅचिंग होत आहे का? नाही. जर मी माझं इनर असं बनवून ठेवलं आहे, तर मी बाहेर कितीही बोललो, तर काय मी किंगशिप लेवलवर जाईल का? कधीच नाही. नाही, इनर मी ऑलरेडी सेट करून ठेवलंय की मी असाच आहे, मला असंच होणार आहे, माझ्यासोबत हेच होईल. पण जर मी त्याला रिफाईन केलं, आय एम अ स्पिरिच्युअल सर्वंट ऑफ ह्युमॅनिटी,
I am a service provider. I give you techniques which helpful in your life to remove all types of negativity and clean and clear your aura, clean and clear your chakras, release your past stuck emotions. सडनली मी काय केलं, माझ्या सर्वंट ह्या वर्डचं क्लासिफिकेशन केलं. आता इथे मी माझी इमेज रस्त्यावर झाडू मारणाऱ्या किंवा साफसफाई करणारा कर्मचारी जो आहे तिथून उचलून एकदम अशा लेवलवर नेऊन ठेवली की तिथे किंग सुद्धा असेल ना, तो सुद्धा ते काम करू शकत नाही. त्याच्या सुद्धा हातात नाही आहे की कोणाचा माइंडसेट चेंज करून देणे, कोणाची ऑरा चेंज करून देणे, कोणाच्या मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट आणून देणे, तो भले किती मोठा राजा असू द्या. आणि त्या ठिकाणी मी माझ्या सर्व्हिसला एक डेझिग्नेशन देत आहे. आय एम अ स्पिरिच्युअल लाईफ काउन्सलर, कन्सल्टंट और कोच. आय एम अ स्पिरिच्युअल लाईफ कोच. आता एक नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी ओपन अप झाली की किंगला सुद्धा कोणीतरी स्पिरिच्युअल लाईफ कोचची आवश्यकता आहे, जो त्याला मार्गदर्शन करत राहील त्याच्या जीवनामध्ये चांगल्या रस्त्यावर कसं चालायचं, कशी निर्णय घ्यायचे, त्याची पॉझिटिव्हिटी कशी मेंटेन असली पाहिजे. आता सडनली माझं अर्निंग, माझं स्टेटस, माझं रिप्युटेशन, माझं डेझिग्नेशन, माझा क्रायटेरिया, माझी कॅटेगरी डायरेक्ट किंग लेवलवर गेली. आता आय एम द पर्सन हु स्टँड साइड बाय साइड विथ किंग. अशा प्रकारे स्वतःच्या आतमध्ये स्वतःचं इनर सेल्फ तुम्हाला चेंज करता आलं पाहिजे. आणि जसं जसं तुम्ही ह्या इनरला चेंज करण्याचा प्रयत्न कराल, हळूहळू हळूहळू तुम्हाला दिसेल तुम्ही आउटर लाईफ मध्ये चांगल्या प्रकारे स्वतःचं रिप्रेझेंटेशन देऊ शकता. आय एम बिलेनियर हा वर्ड मी बोलल्यापेक्षा मी काय बोलत आहे सध्या, आय एम अ बेस्ट लाईफ कोच, आय एम अ अचिव्हर, आय एम एक्सलंट ऍस्ट्रो निमोरो वास्तू कन्सल्टंट, आय एम अ परफेक्ट ऑरा रीडर, आय एम NLP मास्टर, आय एम रेकी मास्टर, आय एम एंजेलिक मास्टर, आय एम एंजेलिक हिलर, आय एम सक्सेसफुल एंजेलिक हिलर, आय एम एंजेलिक रेकी हिलर, आय एम अ काउंसलर, आय एम अ सेल्फ मास्टरी एक्सपर्ट, I arrange leadership development programs because I have a quality to create a leaders. I have ability to teach all types of quality which require to perform on stage. So I teach those quality with potential persons. मी हे वाक्य माझ्या मनामध्ये बोलत आहे आणि हळूहळू मी माझी इमेज अशी बनवत आहे की बाहेर मी काय आहे याच्याशी काही अर्थ नाही. आता मी कसे कपडे घालतो, काय करतो, काय नाही, ते रिप्रेझेंटेशन आहे, ते एकाही दिवशी चेंज करता येते. पण इनर बदलवण्यासाठी, इनर बनवण्यासाठी वेळ लागते. स्वतःला त्या अवस्थेमध्ये बघणे, येस आय एम अचिव्हर, आय एम अ विनर. 100 लोक, 200 लोक, 500, 1000 लोक माझ्या समोर बसलेले आहेत आणि माझं लेक्चर ऐकत आहे. त्या 1000, 500 लोकांसमोर मला अवॉर्ड मिळत आहे, माझं रिकॉग्निशन होत आहे, माझे एक एक शब्द ऐकण्यासाठी लोक शांत बसून आहे.
हा जो एक कॉन्फिडन्स आहे, हे जे आपण काय म्हणू, हे जे विजन आहे, हे इनर मध्ये जोपर्यंत चेंज होणार नाही तोपर्यंत आउटर मध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन होणार नाही. तुम्ही कितीही गोल बनवा, कितीही वही करा, कितीही अफर्मेशन लिहा, कितीही विजन बोर्ड बनवा, पण दिवस रात्र त्याचा जप करा. जर इनर तुमचा डिस्टर्ब आहे, आउटर गोष्टी मदत करत नाही. तुमचा आतमध्ये पोट खराब आहे, तुम्ही जगातली चांगल्यातली चांगली, सुंदरातली सुंदर, स्वादिष्टहून स्वादिष्ट वस्तू, अन्न खा, पोटात जाऊन पचणार नाही. त्याच्यातून जे द्रव्य, जे रस शरीराला शोषून घ्यायचं आहे, ते शरीर रिसीव करणार नाही. कारण की आतमध्ये काय खराब आहे? पोट. म्हणजे खराब काय आहे? इनर. आउटर अन्नाला दोष देऊन काय फायदा? काहीच नाही. आणि अन्न कितीही स्वादिष्ट आणि कितीही सुंदर असलं तरी काय फायदा? काहीच नाही. ज्याचा इनर चांगला आहे, त्याचं पोट स्ट्रॉंग आहे, त्याला तुम्ही साधी भाकर द्या, शिळी भाकर द्या, त्याच्यावर तेल मीठ चटणी टाका, तो खाईल आणि त्याच्या शरीराला लागल. का? इनर चांगला आहे. त्याच्यामध्ये आउटर रिप्रेझेंटेशनवर खूप जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आउटर रिप्रेझेंटेशन तुमचं कसं आहे, याला काही जास्त इम्पॅक्टफुल आहे, इम्पॅक्टफुल रिस्पेक्टफुल आहे, पण इम्पॅक्टफुल नाही. तुम्ही चांगले कपडे, चांगली बोलचाल, चांगलं माइंडसेट घेऊन तुम्ही पब्लिकमध्ये जात आहे, ठीक आहे, तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, पण इम्पॅक्ट मे बी नाही पडणार. इम्पॅक्ट पडेल तुमच्या इनरवर. ज्याचा इनर बढिया, त्याचं इम्पॅक्ट सराउंडिंग मध्ये चांगलं. जो आतमधूनच स्वतःला गरीब दरिद्र समजत आहे, पैसा कमवण्याच्या लायकीचा नाही समजत आहे, आउटर मध्ये त्यांनी कितीही प्रयत्न केले, कितीही चांगली लाईफ जगली, कितीही चांगले कपडे घातले, कितीही छान प्रेझेंटेशन दिले, त्याच्या लाईफमध्ये पैसा येणार नाही. आउटर मध्ये तुम्ही खूप चांगले इथिकल पर्सन आहेत, खूप चांगले स्टुडंट आहे, तुमची बॅग खूप चांगली आहे, वहीचे कव्हर खूप चांगले आहे, तुमची हँडरायटिंग खूप चांगली आहे, तुम्ही अभ्यास खूप चांगला करता, तुम्ही पोलाईट आहे, डिसिप्लिन आहे, सगळं आहे. इनर मध्ये तुम्ही म्हणता की मला काही नाही, सगळं वाया गेलं. स्मरणशक्तीच मध्ये आहे नाही तुमच्या आतमध्ये. बाहेर तुम्ही खूप रफ अँड टफ तुमची बॉडी आहे, कटिंग बिलकुल पोलीसवाल्यांसारखी आहे, दाढी मिशी बिलकुल स्ट्रॉंग, टाईट कपडे घालता, सगळं करता, असं वाटतं काय दबंग माणूस आहे, एक झापड मारत तर बस समोरचा खतम. आतमध्ये फिअर आहे, स्ट्रेस आहे, भीती आहे. कॉक्रोच जरी त्याच्या पायाजवळून गेलं तरी तो उडी मारते. विचार करा, त्या डॅशिंग पर्सनॅलिटी जी आहे त्याची, ते काही कामात पडली का? काहीच नाही. इनर मध्ये गडबड आहे. इनर मध्ये त्याला कॉन्फिडन्सच नाही, तो बोलू शकत नाही, भांडू शकत नाही, चर्चा करू शकत नाही. बाहेरून एखादी स्त्री एवढी चांगली, एवढी सुंदर दिसते, एवढी मॅच्युअर वाटते की बापरे, हे काय स्किल असं या बाईचं. तोंड उघडलं तर एकदम बकवास. अरे, हे कसं काय? कारण की तिने फक्त शरीरावर ध्यान दिलं, तिने कधी आपल्या आतमध्ये काय चाललं त्याच्यावर लक्षच नाही दिलं. असं जगात प्रत्येक जागेवर आपल्यासोबत, प्रत्येकासोबत हे सुरू आहे. छोटस घर आहे, चांगल्या मोठ्या बिग हाऊस मध्ये जाण्याची इच्छा आहे, पण आतमध्ये नाही. कसं होईल, काय होईल, आम्ही लायकीचा आहो का नाही, अरे आपण तर मिडल क्लास पर्सन, दोन खोलीच जगणं आहे, किऱ्याच्या घरातच आपण जगत. इनर डिस्टर्ब आहे. जेव्हा इनर डिस्टर्ब आहे, तेव्हा आउटर मध्ये रिझल्ट येणार नाही. आणि ह्याकरिताच हे आजचं मेडिटेशन आहे. चेंज युअर इनर सेल्फ. इमॅजिन करणे आहे स्वतःला. असं समजा की तुमच्या समोर एक आरसा ठेवलेला आहे आणि त्या आरशामध्ये तुम्ही स्वतःचीच प्रतिमा बघत आहे. पण जी प्रतिमा तुम्ही बघत आहे, ते तुमचं इनर आहे. त्याला इमॅजिन करणे आहे.
आणि तुम्ही बघणे आहे, जे जे गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे तुमच्या लाईफमध्ये, ते सर्व तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही कॉन्फिडंट आहे, तुमच्यामध्ये स्ट्रेंथ आणि करेज आहे, तुम्ही कॅपेबल आहे, तुम्ही रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, तुमचं माइंड एकदम शार्प आहे, मेमरी स्ट्रॉंग आहे, रिकॉल तुम्ही फार छान करू शकता, तुमच्या आतमध्ये स्टॅमिना आहे, व्हायटल फोर्स छान आहे, इम्युन सिस्टम फार छान आहे. तुम्ही बघा स्वतःला की तुम्ही अचिव्हर आहे, आणि तुमच्याकडे ते सगळं आहे जे एका बिलेनियर कडे असते. बंगला आहे, छान गाड्या आहे, रॉयल घर आहे, आतमधलं इंटेरियर खूप छान आहे. हे सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. मोठा बंगला आहे, कंपाऊंड वाला तुमचे नेमप्लेट बघा, एक चौकीदार तुम्हाला सॅल्यूट करत आहे, तुमचं घर, घरामध्ये लेकरं, आई बाबा बायको, तुमचे भाऊ बहीण, प्राणी कुत्रा, गार्डन, गार्डन मध्ये मुलांसाठी प्ले इन्स्ट्रुमेंट, दुसरीकडे तुमचं एक नाईट आउट करायसाठी मस्त छान टेबल खुर्च्या ठेवलेले आहे. छान तुम्ही तिथे रात्री हँगआउट करत आहे. घराच्या मागे मोठा वरंडा आहे, तिथे तुम्ही चिल करता. घरातले कमरे, सगळं स्ट्रक्चर तुम्ही फील करणे. तुमचं गॅरेज आहे, गॅरेजमध्ये तुमच्या 2-3 गाड्या उभ्या आहे. वेल सेटल तुमचा बिझनेस आहे, सगळीकडून तुम्हाला अर्निंग येत आहे. मल्टिपल इन्कम सोर्सेस तुमचे रेडी झालेले आहे. आणि त्या तुमचं जे काम करता त्या कामामध्ये तुमचं परफॉर्मन्स इतकं चांगलं आहे की स्टेजवर तुम्हाला त्यामध्ये अवॉर्ड मिळत आहे, अचिव्हर्सचे अवॉर्ड मिळत आहे. आणि तुम्ही बघत आहे की तुमची सक्सेस इतकी मोठी झालेली आहे की तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे रिलेटिव्ह, तुमचे रिलेशनशिप मधले लोक, तुमचे नेबर्स, सराउंडिंग पीपल तुमची स्तुती करत आहे. त्या ऑडिओमध्ये जे चालत आहे त्याच्याकडे जास्त लक्ष नका देऊ. तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरायचं आहे. प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये तुमच्या जे काही तुमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही समोर गेलेले आहात. स्टुडंटनी म्हणा की त्याने 99% मार्क अचीव्ह केलेले आहे. बिझनेसमॅनने म्हणा की 10 टाइम्स ग्रोथ केलेली आहे. इतकी ग्रोथ झाली की तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंग आहे. माझ्यासारखा माणूस म्हणेल की आय एम अ बेस्ट हिलर किंवा काउन्सलर. कोणी नेटवर्किंग वाला आहे त्यानं म्हणा की येस, आय हॅव अचीव ऍट मोस्ट टार्गेट 100 जॉईनिंग इन अ वीक. रेकॉर्ड तोडून टाकले सगळे. आणि तुमचं खूप जास्त, खूप मान सन्मान होत आहे. जॉब मध्ये तुम्ही वेल परफॉर्मन्स दिला, तुमचा सन्मान होत आहे. रिलेशनशिप मध्ये तुम्ही असं काहीतरी करून दाखवलं की त्या रिलेशनशिपचं सन्मान होत आहे. दिस इज अ परफेक्ट मॅच्युअर लाईफ. ओके. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, खूप साऱ्या, ज्या तुम्ही खूप छान पद्धतीने इमॅजिन करू शकता. आणि जेव्हा तुम्ही त्याला इमॅजिन करताय, तुमचा जो हायर इनर सेल्फ आहे तुमच्या समोर बसलेला, त्यांनी ते सगळं प्राप्त केलेलं आहे जी तुमची इच्छा होती. आता त्या डिव्हाइन ला, तुमच्याच डिव्हाइन स्वरूपाला तुमच्या आतमध्ये ओढून घ्या, रिसीव्ह करून टाका. यू आर व्हेरी हेल्दी. जर तब्येत खराब असेल तर बघा समोरचा डिव्हाइन इनर सेल्फ, डिव्हाइन यू, तुमचं स्वतःचा इनर सेल्फ पूर्णपणे स्वस्थ आहे, पेनलेस, फिअरलेस, स्ट्रेसलेस, डिसीज फ्री तुमची बॉडी आहे. स्ट्रॉंग इम्युन सिस्टम आहे, हेल्दी तुमचा ऑरा आहे. हे तुमचं स्वस्थ स्वरूप आहे. ज्यांची रिलेशनशिप खराब आहे त्यांनी बघा,
एक तर ते रिलेशनशिप इश्यू सॉल्व्ह झालेले आहे किंवा पूर्णपणे लाईफ मधून निघून गेलेले आहे. आणि तुमच्या लाईफमध्ये असे पार्टनर आलेले आहे जे तुमचं इमॅजिनेशन होतं. तुमची मुलं, तुमचे पार्टनर, आणि तुमचं रिलेशनशिप इतकं छान आहे की इतकं तुम्ही त्याला डेव्हलप केलं की आज तुम्ही ऍज अ रिलेशनशिप कोच म्हणून काम करत आहे. आणि तुम्हाला अवॉर्ड्स भेटत आहे, हाऊ टू क्रिएट हेल्दी रिलेशनशिप बिटवीन एव्हरी पर्सन और स्पेसिफिक हजबंड वाईफ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, इन युअर कलिग्स, अपोजिट जेंडर पार्टनर्स, तुमची मुलं, सोसायटी. कसं रिलेशनशिप मेंटेन करायचं, त्याचे तुम्ही इतकं, तुम्हाला तुमचा चांगला पार्टनर तुम्हाला मिळाला की त्या पार्टनरच्या मुळे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असे स्किल्स एक्वायर केले, त्याला डेव्हलप केलं, त्याला मेंटेन केलं, लाईफमध्ये त्याला अप्लाय करून इतके पॉझिटिव्ह रिझल्ट आणले की आज तुम्ही रिलेशनशिप कोच म्हणून वर्क करू शकता आणि तुम्ही अवॉर्ड विनर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःचा हायर व्हर्जन इमॅजिन करा आणि त्या हायर व्हर्जनला स्वतःच्या बॉडीमध्ये इंटिग्रेट करा. आणि इंटिग्रेट केल्यानंतर फील करा, येस आय एम दॅट. आता ते सगळं काही जे आहे ते माझ्या आतमध्ये आलेलं आहे आणि माझ्या ह्या फिजिकल बॉडीमधून माझ्या इनर सेल्फ जे ऑरा आहे, एनर्जी आहे, ते आता फ्लो करत आहे. आणि वन डे दिस ऑल थिंग्स इज माइंड, सगळं माझंच आहे आणि मला 100% मिळणार आहे. हा आहे तुमचा इनर सेल्फ क्रिएट करण्याचा एक पद्धत किंवा एक वे की ज्याच्याद्वारे तुम्ही स्वतःच्या आतमध्ये स्वतःची इनर सेल्फ इमेज चेंज करून टाका. यू आर अ स्लिम अँड ट्रिम, अ परफेक्ट बॉडी पर्सन. तुमचं सध्याचं शरीर काय आहे सोडा, आतमध्ये तुम्ही हिरोईन समजा स्वतःला डायरेक्ट. किंतु नाही परंतु नाही, तुम्ही होते तसे. असं नका समजू, अरे दादा कसं होईल, अरे कसं होईल म्हणजे जेव्हा 19-20 वर्षाचे होते तेव्हा काय ढोल होते काय? नाही. त्याचं स्लिम बॉडी होती. त्याही वेळेस सगळं काही बरोबर चालत होतं जीवन. जेव्हाही जेवण करत होतो तेव्हाही शरीराचे गुणधर्म गतिविधी तशाच चालत होत्या. आता काय बिघडलं? तुमचं इनर चेंज झालं. त्यावेळेस ते यंग मुलगी, यंग मुलगा स्वतःला असं समजते की येस, मी हिरो किंवा हिरोईन पेक्षा कमी नाही. आज तुम्हाला असं वाटते का मी कायच्यातच काही नाही, पण एक दिवस होता ना तसा. इमॅजिन करायची गरजच नाहीये, ऑलरेडी तुम्ही तसे होते. बस त्या इनरला, त्या सेल्फला तुम्ही इमॅजिन करा. तुमच्यातला खेडकरपणा, खोडकर स्वभाव, हासरा स्वभाव खतम झाला. अरे लहानपण होतं ना तुमचं, जेव्हा तुम्ही खेळत होते, हसत होते, तुम्हाला कोणी मारलं तरी 5 मिनिटात हसत होते. कोणी तुम्हाला टॉर्चर केलं, कोणी तुम्हाला बेकार बोललं, तुम्ही बस 5 मिनिटात रडणं सोडून पुन्हा खेळायला लागत होते. आता का एक एक टॉपिक धरून वर्षभर मनामध्ये द्वेष ठेवणे, राग ठेवणे, क्रोध ठेवणे, मत्सर करणे, ईर्ष्या करणे, हे कुठून आलं? नाही दादा आता होऊ शकत नाही. अरे का नाही होऊ शकत? लहानपणी होतं ना, तर लहानपणी सुद्धा हा स्ट्रेस, टेन्शन, फिअर ह्याच गोष्टी घेऊन बसले होते तुम्ही. नाही, जर तेव्हा नव्हते बसले, मग आता का? कुठंतरी तुमचं ते चाइल्ड इनर हरवलं आहे. त्याला तुमच्या बॉडीमध्ये वापस आणा. लाईफ मध्ये कधी तसा मोमेंट असेल ज्या मोमेंट मध्ये तुम्ही चांगलं पैसा कमवला असेल, त्या मोमेंटला आठवा की येस आय कॅन डू इट. मी कमवू शकतो पैसा. तो एक दिवस आला होता माझ्याजवळ. स्वतःच्या इनरला म्हणायचं की हा दिवस रोज माझ्या लाईफ मध्ये येणार आहे. तुम्ही दादा कधी घर नाही बघितलं, स्वतःचं कसं होईल काय होईल, अरे कोणाचं तर बघितलं असेल. कधी तर चांगल्या मोठ्या प्रॉपर्टीमध्ये पाय ठेवला असेल. इमॅजिन करा, तेच तुमची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीला तुम्ही जसं इमॅजिन बघितलाय,
त्याच प्रॉपर्टीला पुन्हा इमॅजिन करा की ती तुमचीच प्रॉपर्टी आहे आता. तुम्हाला कधी अवॉर्ड नाही भेटला, अरे कोणाच्या तर अवॉर्ड फंक्शन मध्ये गेलो असेल आपण. बघा त्या 100, 200, 500, 1000 लोकांना, तो क्राऊड, तो आवाज, ते स्टेजवर तो अवॉर्ड दिला जात आहे. फील करा त्या जागेवर स्वतःला. असं इमॅजिन करा. खूप जास्त करायची गरज नाही. बरं दुसऱ्याचं सोडा, कधी ना कधी तुम्हाला कोणता अवॉर्ड मिळाला असेल शाळेमध्ये, स्कूलमध्ये, एखादं काही तुम्ही नाटक केलं असेल, काही स्पीच दिलं असेल, 100, 200, 500 मुलांच्या समोर तुम्हाला एखादं गिफ्ट दिलं गेलं. इमॅजिन करा त्या दिवसाला. आणि त्यासोबत आपल्या बॉडीला इंटिग्रेट करा की येस आय कॅन डू इट. त्या दिवशी मी करून दाखवलं होतं, आज का नाही? मी त्यावेळेस अभ्यास केला होता, वन नाईट मध्ये मी 95% मार्क आणले होते. आता का नाही? आता का बरं मी 10-10 घंटे अभ्यास करू? माझ्यामध्ये ते कॅपॅसिटी आहे. बोलवा त्या तुमच्या स्वरूपाला, मर्ज करा त्या फिजिकल बॉडी सोबत, आणि त्या एनर्जीला घेऊन वर्क करा. ओके. हे आहे आपलं डिव्हाइन यू मेडिटेशनचं एक सविस्तर माहिती. हाऊ टू चेंज युअर इनर सेल्फ यावर मी डिटेल एक्सप्लेनेशन दिलं आहे आज. आय होप सर्वजण मेडिटेशन करताना ह्या सगळ्या पॉइंट्सला प्रॉपरली रिमाइंड करून प्रॉपर वेनी व्हिज्युअलाइज कराल स्वतःच्याच इनर सेल्फला, आणि इंटिग्रेट कराल त्या हायर एनर्जीला स्वतःच्या बॉडीमध्ये. आज जर जमलं तर आपण सेवन चक्र मेडिटेशन पण घेऊ, कारण की आज आपला टॉक लवकर संपला. तर आजचं जे सेवन चक्र मेडिटेशन राहील थोडं स्पेशल राहील. यामध्ये आज सेवन चक्र विथ 7 आर्क एंजेल्स, अशा प्रकारे आपण हे मेडिटेशन करू. ओके. तर रिलॅक्स बसा.